नमस्कार. BMS सेकंड इयर स्वस्थ वृत्त एवं योगा या विषयातील आज आपण कंप्लीट आणि क्विक रिव्हिजन व्हिडिओ बघणार आहे की यामध्ये तुम्हाला स्वस्थ वृत्ताचा पेपर 2 मध्ये जे गोष्टी तुम्हाला म्हणजे सिलेबस कॉपीनुसार महत्त्वाच्या आहेत व त्या तुम्ही स्किप नाही केल्या पाहिजे त्या सर्व गोष्टी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. ते सर्व पॉईंट्स तुम्ही एकदा वाचलेत का ते बघून घ्या. कोणतेही पॉईंट स्किप करू नका. पेपरच्या दृष्टीने हे सर्व पॉईंट्स खूप इम्पॉर्टंट आहेत. त्याचसोबत व्हिडिओ नुसता पाहू नका तर ज्या मी छोट्या छोट्या गोष्टी सांगतो त्या व्यवस्थित ऐका. ते तुम्हाला पेपरमध्ये कशा ना कशा पद्धतीने नक्कीच उपयोगी पडणार आहेत. त्यामुळे व्हिडिओ बघण्यासोबत तो ऐकासुद्धा. आणि जेव्हा तुमचा हा व्हिडिओ पाहून पूर्ण होईल, तुम्ही जेव्हा शेवटपर्यंत व्हिडिओ पूर्ण पाहाल तेव्हा तुम्हाला समजेल की काही टॉपिक्स आपले राहिलेले आहेत, काही असे थोडेसे वाचलेले आहेत. तर त्यांचं तुम्ही काय करायचं, सेपरेट व्हिडिओ चॅनलवर अपलोडेड आहेत प्रत्येक टॉपिकचे. आता प्रत्येक टॉपिक म्हणण्यापेक्षा तो तुम्हाला प्रत्येक SAQs म्हणावं लागेल, कारण स्वस्थ वृत्त पेपर 2 मध्ये जो एक टॉपिक आहे त्यावर प्रत्येकावर सेपरेट SAQ आहे, नाहीतर मग LAQ आहे. तर व्यवस्थित सर्व व्हिडिओ सेपरेट एकदा व्यवस्थित पूर्ण पहा, ते समजून घ्या, जेणेकरून पेपरमध्ये तुम्हाला ते उपयोगी पडतील. तर सुरुवात करूयात. व्हिडिओमध्ये मी जास्त प्रत्येक गोष्ट डीपमध्ये एक्सप्लेन नाही करणार आहे, फक्त वरून सांगणार आहे की तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहे, काय तुम्ही लवकर वाचा, कारण प्रत्येकावर सेपरेट व्हिडिओ आहे. तर सुरुवातीला डिझास्टर मॅनेजमेंटवर तुम्हाला SAQ विचारला जातो. तर त्यासाठी तुम्हाला डिझास्टर म्हणजे काय, त्यानंतर नॅचरल आणि मॅनमेड डिझास्टर म्हणजे काय, त्यांचं क्लासिफिकेशन, त्याचा जो चार्ट आपल्या व्हिडिओमध्ये आहे तो व्यवस्थित पाठ करा. त्याच्यानंतर डिझास्टरचे काय इफेक्ट्स असतात, कॉजेस असतात कॉमनवाले. त्यानंतर जे एक्झाम्पल आपल्याला सिलेबस कॉपीमध्ये दिलेले आहेत, जसं की अर्थक्वेक असेल, सुनामी, फ्लड्स, किंवा मग मॅनमेडमध्ये ते ट्विन टावर आहे, भोपाल गॅस ट्रॅजेडी आहे. तर त्याचं जे 4 ते 5 प्रत्येकाचे पॉईंट्स आहेत ते व्यवस्थित करून जावा. जसं की त्याचं डेट झाली, वर्ष झालं, त्यामध्ये काय झालं होतं, किती डेट झाले होते, तर त्या व्यवस्थित करून जावा. जर यापैकी कशावर प्रश्न नाही विचारला तर फिक्स डिझास्टर मॅनेजमेंट या टॉपिकवर विचारला जाईल. त्यामध्ये तुम्ही काय लिहिणं आवश्यक आहे की डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे जे 3 मेन स्टेप्स आहेत, रिस्पॉन्स, प्रिपेअर्डनेस आणि मिटिगेशन, तर ते तुम्हाला डिटेलमध्ये विचारू शकतात. रिस्पॉन्स म्हणजे काय, डिझास्टर झाल्या जो लगेच आपण रिॲक्शन देतो ते. प्रिपेअर्डनेस म्हणजे व्हायच्या आधीपासूनची जी तयारी असते ती. आणि मिटिगेशन म्हणजे काय की होऊ नये म्हणून आपण काय काळजी घेतली पाहिजे. तर ह्याचे सर्वांचे डिटेलमध्ये ज्या कंटेंट नोट्स आहेत ते तुम्ही एकदा बघून घ्या. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला ऑक्युपेशनल हेल्थवर विचारला जातो. त्यातसुद्धा सुरुवातीला तुम्हाला ऑक्युपेशनल हेल्थ म्हणजे काय त्याची डेफिनेशन, त्यानंतर अर्गोनॉमिक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर त्याचे 2 ते 3 एक्झाम्पल्स, सोबतच ऑक्युपेशनल हॅझार्ड्सचा जो चार्ट आपण चॅनलच्या नोट्समध्ये अपलोड केलेला आहे, त्यामध्ये फिजिकल, केमिकल, बायोलॉजिकल, मेकॅनिकल जे ऑक्युपेशनल हॅझार्ड्स आहेत त्याच्यामध्ये परत त्याचे एक्झाम्पल्स आहेत, ते एकदा बघून घ्या. त्यानंतर मेन पॉईंट म्हणजे न्यूमोकोनिओसिस म्हणजे जे लंग डिसीजेस आहेत, तुम्हाला सिलेबसमध्ये 5 ते 6 लंग डिसीज दिलेले आहेत, सिलिकॉसिस, बॅगॉसिस, ते तसं त्यांचे प्रत्येकाचं हे पॉईंट तुम्हाला आले पाहिजे. म्हणजे त्यापैकी कोणताही सेपरेट जर तुम्हाला SAQला विचारला तर त्याचं एजंट, सोर्सेस, इन्क्युबेशन पिरियड, क्लिनिकल फीचर्स, त्याचा डायग्नोसिस आणि प्रिव्हेन्शन, हे सर्व पॉईंट त्या क्वेश्चनमध्ये आले पाहिजे. तर त्याचासुद्धा चार्ट आपल्या व्हिडिओमध्ये अपलोडेड आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर ऑक्युपेशनल हेल्थचा व्हिडिओ एकदा पहा. त्यानंतर ऑक्युपेशनल हेल्थचं प्रिव्हेन्शन कशा पद्धतीने करायचं, मेडिकल मेजर्स, इंजिनिअरिंग मेजर्स, त्यानंतर हेल्थ मेजर्स फॉर वर्कर्स म्हणजे वर्कर्सनी काय काळजी घेतली पाहिजे त्याचा एकदा आन्सर बघून घ्या. त्यानंतर 2 ॲक्ट आहेत, ESI ॲक्ट 1948 आणि फॅक्टरीज ॲक्ट, तर त्याचा स्कोप, फायनान्स, त्या ॲक्टचे काय बेनिफिट आहेत ते एकदा बघून घ्या. आणि मला स्वतःला असं वैयक्तिक वाटतं की उद्याच्या म्हणजे स्वस्थ वृत्ताचा जो पेपर 2 आहे त्यामध्ये तुम्हाला ॲप्लिकेशन बेस्ड किंवा इम्पॉर्टन्स म्हणा किंवा रोल ऑफ आयुर्वेदा असे प्रश्न 2 ते 3 प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे त्याच्या तयारीने जावा. तर रोल ऑफ आयुर्वेदा इन ऑक्युपेशनल हेल्थ प्रॉब्लेम असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो, किंवा इतर असे अजून 2-3 टॉपिक आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला रोल ऑफ आयुर्वेदा विचारू शकतात. तर त्याच्या तयारीने तुम्ही जावा. त्यानंतर स्कूल हेल्थ सर्व्हिसेसमध्ये तुम्हाला सुरुवातीला आधी स्कूल चिल्ड्रनचे काय हेल्थ प्रॉब्लेम असतात ते तुम्हाला 5 ते 6 प्रॉब्लेम्स माहिती पाहिजे, जसं की माल न्यूट्रिशन, इन्फेक्शियस डिसीजेस, स्किनचे डिसीजेस, हेअर, आय हेल्थ, नेल्स, तर त्यापैकी. त्यानंतर स्कूल हेल्थ सर्व्हिसेसचे काय ऑब्जेक्टिव्ज आहेत, काय अस्पेक्ट्स आहेत. त्यानंतर एखाद्या स्कूल मेडिकल ऑफिसरच्या काय ड्युटी असतात, कमीत कमी 7 ते 8 ड्युटीज तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर हेल्दी स्कूल एन्व्हायरमेंट कसं मेंटेन करायचं, हा एक प्रॉपर SAQचा प्रश्न आहे की राईट अबाउट मेंटेनिंग हेल्दी स्कूल एन्व्हायरमेंट. तर त्यामध्ये काय काय आलं पाहिजे, तर स्कूल कोणत्या लोकेशनला आली पाहिजे, त्याचं प्लेस काय आहे, कुठे असली पाहिजे, त्याच्यानंतर ते कंपाऊंड, त्याची स्ट्रक्चर कशी असली पाहिजे, त्याच्या क्लासरूम कसे असले पाहिजेत, त्यानंतर इटिंग प्लेस किंवा लॅबोरेटरी. तर हे सर्व पॉईंट्स मेंटेनिंग हेल्दी स्कूल एन्व्हायरमेंटमध्ये येतात. त्यानंतर नेक्स्ट SAQ तुम्हाला डिसइन्फेक्शन विचारला जाईल, त्यामध्ये त्याचे डेफिनेशन, त्यानंतर एखादा आयडियल डिसइन्फेक्टंट कसा असला पाहिजे, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, त्या 7 ते 8 प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती पाहिजेत. त्याच्यानंतर टाईप्स ऑफ डिसइन्फेक्शन, आता इथे प्रत्येक प्रश्न तुम्ही बघत असाल की जिथे जिथे क्लासिफिकेशन आहे तिथे मी तुम्हाला सांगतो की चार्ट बघा. आणि आपण जेव्हा हँडरिटन नोट्स दिल्यात तेव्हा त्यामध्ये सुद्धा आपण चार्ट दिलेले आहेत. चार्टचा फायदा काय होतो की तुम्हाला लवकर आणि
सोप्या पद्धतीमध्ये लक्षात राहतं. तर डिसइन्फेक्शनचे जे 3 टाईप आहेत, कॉन्करंट, टर्मिनल आणि प्रिकरंट, तर त्याचा तुम्हाला अर्थ माहिती पाहिजे, सोबत एक एक्झाम्पल माहिती पाहिजे. त्यानंतर डिसइन्फेक्शनचे एजंट्स, त्याच्यामध्ये सुद्धा टाईप आहेत, नॅचरल, फिजिकल, केमिकल, त्याच्या प्रत्येकामध्ये सेपरेट वेगवेगळे टाईप आहेत. त्याचा चार्ट एकदा बघून घ्या. त्यानंतर डिसइन्फेक्शन प्रोसिजर्स, आता हा प्रश्न क्वचितच येण्याचे चान्सेस आहेत, पण तरी पण करून ठेवा. फिसेस आणि युरिनचं डिसइन्फेक्शन कसं करतात, किंवा स्पुटमचं कसं करतात, किंवा एखादं कॉमन रूमचं कसं डिसइन्फेक्टन करतात, तर त्याच्या स्टेप्स एकदा बघून घ्या थोडक्यात. आणि आयुर्वेदिक मेथड्स ऑफ डिसइन्फेक्शन, चुकून म्हणजे विचारला प्रश्न जर कोरिलेशनचं विचारायचं असेल तर असं सुद्धा विचारू शकतात की डिसइन्फेक्शन आणि आयुर्वेदाचं कोरिलेशन लिहा. तर तुम्ही काय काय लिहायचं, तर धूपन, होम, शुद्धीकरण, वस्त्रभांडी शुद्धीकरण, पानीय शुद्धीकरण, तर त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला कशाने करतात ते तुम्हाला मराठी भाषेमध्ये लिहायचे. त्यानंतर WHO आणि एजन्सीज, आता हा थोडासा ऑड प्रश्न विचारला तर ह्याच्यातून एजन्सी सेपरेट विचारू शकतात एखादी, पण जर नाही विचारला, सोपा पद्धतीने विचारला तर तुम्हाला WHOचंच विचारतील की WHOचं फुल फॉर्म, स्ट्रक्चर, त्याचं रिजन्स म्हणजे कुठे कुठे त्याचं ऑफिस आहे, त्याच्यानंतर त्याचं काम काय आहे, किंवा मग चुकून एखादी एजन्सी दुसरी विचारली तर त्यामध्ये तुम्हाला त्याचं फंक्शन लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर ती एजन्सी कुठे स्थित आहे, त्याचं वर्ष वगैरे काय असेल तर तेवढं लिहिणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर WHOचं जे कंट्रीब्युशन आहे टू द ग्लोबल ॲक्सेप्टन्स ऑफ आयुर्वेदा, तर ह्याचा एक SAQ व्यवस्थित करून जावा. त्यानंतर फॅमिली वेलफेअर प्रोग्राम, या टॉपिकवर तुम्हाला सुरुवातीला आधी डेमोग्राफी म्हणजे काय, त्याचे सोर्सेस कोणते आहेत, डेमोग्राफिक सायकल काय असते, त्यानंतर फॅमिली प्लॅनिंगची डेफिनेशन, त्याचं एलिजिबल आणि टार्गेट कपल कोण आहेत, फॅमिली प्लॅनिंगचे ऑब्जेक्टिव्ज, सोबतच कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड्स कोणकोणत्या आहेत त्यालासुद्धा एकदा थोडक्यात शॉर्टमध्ये चार्ट फॉर्मॅटमध्ये लक्षात ठेवा. आणि प्रॉब्लेम्स ऑफ पॉप्युलेशन एक्सप्लोजन, 7 ते 8 प्रॉब्लेम्स लक्षात ठेवा. तर फॅमिली वेलफेअर प्रोग्राम जरा व्यवस्थित करा, कोणत्याही टॉपिकवर प्रश्न विचारू शकतात. त्यानंतर नेक्स्ट आहे प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्स. आता प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्समध्ये काय विचारू शकतात, तर सुरुवातीला हेल्थ प्रॉब्लेम ऑफ द एल्डरली, म्हणजे त्याच्यामध्ये जे मी तुम्हाला सांगितलं होतं आधी नोट्स देताना की 3 टाईप्स असतात, एजिंगमध्ये, लॉंग टर्म इलनेसमध्ये आणि सायकोलॉजिकल डिसऑर्डर. तर अशा प्रकारे प्रत्येकामध्ये एजिंगचे काय डिसऑर्डर आहेत, लॉंग टर्म कोणते इलनेस असतात ते तुम्हाला माहीत पाहिजे. त्यानंतर जेरियाट्रिक्स म्हणजे काय, जेरंटॉलॉजी म्हणजे काय, त्याच्यानंतर प्रिव्हेंटिव्ह आणि कंट्रोल मेजर्स कोणकोणते आहेत, त्यामध्ये प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी मेजर असतात, ते एकदा बघून घ्या. सर्व गोष्टीच्या नोट्स आपल्या चॅनलवर अपलोडेड आहेत. कोणत्याही टॉपिकबद्दल, कोणत्याही SAQबद्दल तुम्हाला कन्फ्युजन असेल तर आत्ता लगेच जाऊन ते क्लिअर करा, कारण तुमचा पेपर जवळ आलेला आहे. तुम्हाला ते कन्फ्युजन क्लिअर करणं गरजेचं आहे. सोबतच तुम्हाला त्यामध्ये काय मॅटर लिहायचा ते सुद्धा तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये कळून जाईल. नेक्स्ट इथे तुम्हाला रोल ऑफ रसायन आणि त्याची मोड ऑफ ॲक्शन, प्रिव्हेंटिव्ह जेरियाट्रिक्समध्ये रसायनचा काय रोल आहे ते माहिती पाहिजे. त्याच्यानंतर लाईफस्टाईल आणि हेल्दी एजिंगमध्ये काय रिलेशन आहे ते सुद्धा तुम्हाला एकदा माहिती पाहिजे. कारण मला असं वाटत आहे, मी तुम्हाला मागे सुद्धा म्हणलं आहे की उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला 2 ते 3 प्रश्न असेच असणार आहेत ॲप्लिकेशन बेस्ड, त्यामुळे तयारीने जावा. त्यानंतर हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन, त्यामध्ये स्टेटच्या काय रिस्पॉन्सिबिलिटीज असतात, 4 ते 5 रिस्पॉन्सिबिलिटी माहिती पाहिजेत. त्यानंतर आपली इंडियाची जी हेल्थ सिस्टीम आहे त्याच्या 3 लेवल कोणते आहेत, सेंट्रल, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट. तर मग प्रत्येक कोणत्याही लेवलवर तुम्हाला विचारू शकतात प्रश्न की लिहा हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन ॲट सेंट्रल लेवल. तर मग तुम्ही प्रत्येक कोणती पण लेवल येऊ त्यामध्ये काय लिहायचं, तर त्यामध्ये काय कन्सिस्ट असतं, म्हणजे काय कोणत्या गोष्टी असतात. त्यानंतर हेडेड बाय, म्हणजे ती लेवल कोण हेड करतं, कोण त्याचा मेन असतो आणि त्याचे फंक्शन्स. आणि हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनचा जो चार्ट आहे तो यूट्यूबवर अपलोडेड आहे, त्या व्हिडिओमध्ये बघा. प्लेलिस्टमध्ये जाऊन स्वस्त वृत्तमध्ये हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशनचा व्हिडिओ बघा, त्यामध्ये तुम्हाला क्लिअर एक चार्ट समजून जाईल जेणेकरून तुम्ही थोडक्यात लक्षात ठेवू शकता. हे झाले सर्व SAQ. आता LAQकडे वळूयात. त्यामध्ये सुरुवातीचा जनपद दंश यावर तुम्हाला विचारू शकतात. त्यामध्ये तुम्हाला त्याचे कॉजेस, इफेक्ट्स आणि कंट्रोल मेजर्स माहिती पाहिजेत थोडक्यात, जे कॉमन असतात ते. त्याच्यानंतर एपिडेमिओलॉजी म्हणजे काय, त्याचे प्रिन्सिपल्स आणि युजेस, हे महत्त्वाचं आहे. एपिडेमिओलॉजिकल ट्रायड, हे सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्हाला ह्याच्यावर LAQ कसा विचारतील, तर सेपरेट एक नाही विचारणार, 2 ते 3 गोष्टी कंबाईन करून विचारतील. तर त्यामुळे ह्या सर्व गोष्टी तुम्हाला करणं आवश्यक आहे. त्यानंतर डायनॅमिक्स ऑफ डिसीज ट्रान्समिशन, प्रिव्हेन्शन अँड मोड ऑफ इंटरव्हेन्शन. मोड ऑफ इंटरव्हेन्शन हा प्रिव्हियस इयरचा प्रश्न आहे, म्हणजे विचारला जातो. त्यानंतर व्याधिक क्षमत्व किंवा बलवृद्धिकर भाव एकदा वाचून ठेवा, चान्सेस आहेत. आणि जे आता डिसीजेस आहेत वेगळे, आता ते सर्व डिसीजपैकी कोणता एक येईल ते सांगता येत नाही, पण मागची बॅच लकी होती, त्यांना COVID-19 विचारलं होता. म्हणजे जरी वाचलं नसेल तरी काही ना काहीतरी मुलं लिहू शकत होती. तर त्याप्रमाणे तयारीने जावा. नेक्स्ट LAQ तुम्हाला एन्व्हायरमेंटल हेल्थ या टॉपिकवर विचारलं जाईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला एन्व्हायरमेंटल प्रोटेक्शन ॲक्ट काय आहे 1986, त्यात काय सांगितलं आहे, ऑब्जेक्टिव्ज, एम्स, ते तुम्हाला माहिती पाहिजे. कन्क्लुजन, त्या गोष्टी माहिती पाहिजे. त्यानंतर एन्व्हायरमेंटल हेल्थ असा टॉपिक आहे, आता तो LAQला दिला आहे क्लिअरली. मग त्यामध्ये एअर, सॉईल, लँड, लाईटिंग, सिवेज, रेडिएशन, हे सर्व डिझायर टू नोचे पॉईंट आहेत. आणि तसं बघायला गेलं तर NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार नाईस टू नो आणि डिझायर टू नोचे प्रश्न शक्यतो LAQला विचारत नाहीत. त्यामुळे तरी पण हे एकदा थोडक्यात वाचून जावा की ह्याच्यामध्ये काय लिहायचं, काय कंटेंट आहे ते एकदा थोडक्यात बघा. आणि जास्त फोकस कोणावर करा, तर वॉटर आणि सॉलिड वेस्टवरती. वॉटरमध्ये काय वाचायचं आहे, सेफ होलसम वॉटर, त्याच्या प्रॉपर्टीज,
वॉटर पोल्युशन, त्याचे हेल्थ हजार्ड्स, त्यानंतर मेन आहे वॉटर प्युरिफिकेशन, म्हणजे त्याचे स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर, त्या प्रोसेस त्या मेन आहेत, आणि हार्ड वॉटर. त्यानंतर सॉलिड वेस्ट, त्याचं स्टोरेज कसं करतात, कलेक्शन कसं करतात, मेथड्स ऑफ डिस्पोजल काय काय आहेत ते एकदा बघून जावा. आणि सोबतच बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटचा काय ॲक्ट आहे किंवा काय रूल्स आहेत ते एकदा बघा, म्हणजे कोणता डस्टबिन कशासाठी ते जरा बघून जा. त्यावरसुद्धा पेपरमध्ये प्रश्न विचारलेले आहेत. आणि आता शेवटच्या पार्टकडे म्हणजे प्रायमरी हेल्थ केअर, त्याची डेफिनेशन माहिती पाहिजे, त्याचे प्रिन्सिपल आणि एलिमेंट आणि लेवल्स ऑफ हेल्थ केअर, ह्याचा पण चार्ट आहे आपल्या व्हिडिओमध्ये, तो एकदा बघून घ्या. त्यानंतर रोल ऑफ आयुर्वेदा इन प्रायमरी हेल्थ केअर, आणि शेवटी नॅशनल हेल्थ प्रोग्राम. आता कोणता प्रोग्राम येईल काय येईल ते सांगता येत नाही, तरी ते 4 ते 5 जे मेन प्रोग्राम आहेत ते तुम्ही करून जावा. जरी केलं नसतील तरी आपल्या चॅनलवर एक सुपर शॉर्ट ट्रिक व्हिडिओ, म्हणजे कोणताही नॅशनल हेल्थ प्रोग्राम आला तर कसा लिहायचा, काय पॉईंट्स आले पाहिजे, कसा अटेम्प्ट करायचा, ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तो व्हिडिओ जरूर पहा, कारण जर तुमचे 10 ते 12 ते नॅशनल हेल्थ प्रोग्राम झाले नसतील आणि तुम्हाला टेन्शन येत असेल तर कमीत कमी तेवढा व्हिडिओ बघून जावा. तुम्ही सोडून देण्यापेक्षा काही ना काहीतरी अटेम्प्ट कराल. तर हा होता एक कंप्लीट क्विक रिव्हिजन व्हिडिओ, की तुम्हाला स्वस्तवृत्त पेपर 2 कशा पद्धतीने स्टडी करायचा आहे किंवा काय पॉईंट्स बघायचे आहेत. कोणतेही पॉईंट तुमचे आत्तासुद्धा यामध्ये काही राहिले असतील किंवा कवर झाले नसतील तर ते लवकरात लवकर कवर करून घ्या. त्यासाठी आपले प्लेलिस्टमध्ये व्हिडिओ अपलोडेड आहेत ते पहा, आणि ट्रिक्सचा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा पहा. तर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या इतर मित्रांमध्ये शेअर करा. भेटूया आपण पुन्हा असंच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.